काल बाकासूर आणि बादशाहनं नाशिकमध्ये तिसरा नंबर मिळवला. आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं की बाकासूर काय चीज आहे. एखादा 2-3 नंबरचा जरी बैल असला तरी त्याला घेऊन गुलाल करण्याची धमक त्या बैलात आहे. संबंध महाराष्ट्राने बघितले. संबंध नाशिककारातल्या जेवढे बाकासूर फॅन्स आहेत त्याने बघितले. एवढी गर्दी होती काल मैदानात, तुफान गर्दी होती. नक्कीच बाकासूरला एकच साकडं आहे की त्यानं या बैलगाड्या क्षेत्रातले एक नामांकित बैल सोनारपड्याचा सोन्या 50-50 आणि बिंजोडचा बादशाह मथुर 1001 हे बैल एकत्र आणावीत. काहीतरी या बाकासूरनं चमत्कारच करावा म्हणा आणि ही बैल एकत्र आणावी. कारण तुम्हाला माहिती आहे सोनारपड्याचा सोन्या आणि मथुर ही एकदा आलेली लहानपणी एकत्र, परंतु त्याच्यानंतरनं ती बैल विरोधातच पळत गेली. परंतु आपण सगळं विसरून जाऊया आणि ही बैल मैदानात एक फेरा तरी निघावा या बैलाचा, सोनारपड्याचा सोन्याचा आणि मथुरचा. एवढीच इच्छा राहिली. बाकासूरनं सगळं मिळवून दिले आपल्याला. 10 वेळा हिंद केसरीचं मैदान त्यानं मारलेलं आहे. महाराष्ट्रातलं मेन मैदान पुसेगाव पेडगाव तिथं पण 1 नंबर केला आहे. नक्कीच आपल्या बाकासूरचा गुरु सोन्या 50-50 आणि मथुर काही करू द्या, काही पण होऊ द्या, पण ही बैल एकत्र आली पाहिजेत. कारण आता सोन्याचं पण वय झालंय, तुम्ही बघताय सोन्याच्या पायाला जखम पण आहे, पण ती बरी होत चालली. परंतु मथुर आता कमी पळतोय, तुम्हाला माहिती आहे पळतोय, त्याच्या अंगात रग धमक आहेच. परंतु सोनारपड्याचा सोन्या आणि मथुर एक तरी फेरावा व्हावा फॅन्ससाठी. जयेश दादा आणि राहुल दादा यांना एक हात जोडून विनंती की त्यांना एकत्र आणा. धन्यवाद.